मित्रांनो, आपल्या गोकर्णाच्या ट्रिपला आपण सर्वात पहिले चाललोय सहस्त्रलिंगाला. पोचल्या पोचल्या आपण केलेला आहे महादेवांचा अभिषेक आणि त्याच्यानंतर पूर्ण रिव्हर साईड व्ह्यू केलेला आहे. तर रिव्हरच्या पूर्ण बाजूला हजारो शिवलिंग बनवलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता अजून देवादेवींचे पण भरपूर स्कल्पचर बनवलेले आहेत. तर इथली स्टोरी अशी आहे की इथे एक राजा होता, त्याला पुत्र प्राप्तीसाठी ब्राह्मणांनी सांगितलेलं की 1008 शिवलिंग बनवल्यावर तुला पुत्र होईल. हा पाहू शकता तुम्ही, खूप मोठा नंदी आहे इथे. नंतर इथे अजून पण खूप सारं लिहिलेलं आहे जे की मला वाचताना येत आहे. करना दीदी, थांब 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 दीदी थांब. पाया पड. मित्रांनो, इथे पण भरपूर काही काही लिहिलेलं आहे, दगडावरती कोरलेलं आहे. आणि ह्या दगडाच्या वरती पण तुम्ही पाहू शकता जे हे कण बनलेले दिसतात तुम्हाला, ते कण म्हणजे नैवेद्याचा ताट आहे. इथे पाण्यामध्ये पण मासे पूर्ण गुलगुली करतायत. तुम्ही पाहू शकता मासे जर तुम्हाला दिसत असतील तर भरपूर सारे मासे आहेत जे की तुमच्या पायावरती गुलगुली करतील. पाया पडलं, जरा बसलो पण 5 मिनिटं बसलो. सहस्त्रलिंगाच्या जवळच हे हँगिंग ब्रिज पण आहे. त्या ब्रिजला पण तुम्ही विजिट करा, जवळच आहे. हँगिंग ब्रिज पाहून झाल्यानंतर आता आपण आलेलो याना केव्ज जवळ. हे याना केव्ज म्हणजे अशी मान्यता आहे की हे भस्मासूरचा जेव्हा वध झाला तेव्हा त्याची राख पडली, त्याच्यापासून बनलेला आहे याना केव्ज. ही अजून एक त्याची बाजू आहे, पण ती थोडी लांब आहे ह्याच्यापासून. त्याला जायला पण पायवाट मातीची दिसते आपल्याला. केव्स आता वरती आपण चढून आलेलो आहे आणि त्याच्या आतमध्ये असं पूर्ण केव्स आहेत. आतमध्ये पाहू शकता तुम्ही एक वरती हा दगड पण लटकलेला दिसतोय आपल्याला. तो डोक्यावर नाही पडेल तर बरं आहे आपल्या. मित्रांनो, आता आपला याना केव्ज पाहून झाल्यावरती आपण निघालोय रूमवर आपण पोहोचलो आहे. रूमच्या एंट्रन्सवर आपल्यासाठी ठेवलेला आहे भरपूर सारा खाऊ. आता आपण आराम करूया आणि उद्या जाऊया गोकर्ण टेम्पल व्हिजिट करायला. टेम्पल पाहून झालेलं आहे मित्रांनो. तिथे कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकलो, पण हे त्याच्या परिसरातला समुद्राचं पूर्ण दृश्य. इथे आम्ही फोटोशूट केला या गाईसोबत.
इथे रथाची तयारी चालू आहे, जे की महाशिवरात्रीची रथयात्रा असते त्यासाठी हे करतात दरवर्षी. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे गोगरब या जागेवरती. तर इथे आपल्याला गुफेच्या आतमध्ये जायचंय. चला बघू काय आहे आतमध्ये आता. तर इथे शिवलिंग आहे आतमध्ये आणि आपण ह्याच्यावरनं असा उजेड वरतून येतो एका अवलादना. मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे मिर्जन फोर्टला. हे एक हिंदू फोर्ट आहे. बघूयात आता वरती कसं आहे ते. ते चारी बाजूला पुन्हा भिंती दिसत आहेत. इथे आपल्याला एक विहीर दिसलेली आहे, तिच्या तळाशी जायला इकडून पायऱ्या आहेत. विहीर रिकामी आहे आणि पूर्ण जाळी लावलेली आहे, म्हणून आपण कुठून जाऊ नाही शकत आतमध्ये. हे बंद आहे. इथे झाडाच्या इथे आपल्याला देवीची अशी मूर्ती दिसते आहे. पूर्ण या झाडाच्या अवतीभोवती नागाचे चित्र बनवलेले आहेत दगडावर. चला आपण जाऊ तिकडे, मग ते इकडे येतात. बघून लागलेली भूक. तर आम्ही आता जेवून घेतो आणि आपण जाणार आहे आता बोटिंगला. आता आपण मिनी केरळला पोचलेले आहेत बोटिंग करायला. ते पूर्ण समुद्राच्या मध्ये असा व्ह्यू आहे आणि आपण बॅकवॉटरमध्ये बोटिंग करतोय. हा फोटोशूटच चाललेला आपल्या बोटवरती. एक एक करून कपल फोटोज काढत आहेत. आपल्याला शूट करायला फ्रंटची साईड देतच नाही आहेत, अडवून ठेवून दिलंय. हाय करू. ये केरला व्यू पॉइंट. तो पडला मिळाला मिळाला. केरला तो बॅकवॉटर असतो म्हटलं. मी बोललो म्हणतो बॅकवॉटर करायचं बोललो ना. काय बँक मध्ये उभे राहिले ते मॅक्रोज. हा काय रे. शूटिंग झाल्यानंतर आता आपण रूमवरती. अगं बाई तोच खालून असं येतो. ते तो सेटअपच लावला तेव्हा पाठी. आपल्याला विंडो मधून बीच साइड व्ह्यू भेटलेला आहे बघा, एक नंबर असा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मुरुडेश्वरला. इथे आपण रात्रीच्या व्ह्यूज बघतोय. दिवसा पण आपण एक फेरी मारून गेलो, पण आता आपण रात्रीचा पूर्ण व्ह्यू बघतोय. लाईट्स वरती एकदम मंदिर वेगळाच दिसतोय. पाऊस आहे बघा, लाईट्स किती छान दिसत आहे त्याच्यावरती.
फुल ऑन लाईट्स वरती मंदिर एकदम सुंदर दिसतोय. मी एक दिवसाची क्लिप घेतलेली आहे ही दिवसाची क्लिप घेतलेली मी मंदिराच्या वरतून. हे आपण मंदिराच्या टॉपवरून घेऊ शकतो क्लिप. तिथून लिफ्टची सुविधा पण आहे. पूर्ण असा समुद्र किनारा दिसतो वरतून. सुंदर असा दृश्य दिसतो आपल्याला वरतून. हो मित्रांनो, इथे आपण पूर्ण दृश्य पाहू शकता की पूर्ण स्टोरी दिलेली आहे. कशी गोकर्ण महाबळेश्वरची पिंड इथे स्थापित झालेली आहे. ನಾರದರ ಮಾಯೆ ರಾವಣನ ಮನಸ್ಸನ್ನು ಆವರಿಸಿದಳು. ಪಾರ್ವತಿಯನ್ನು ಮಡದಿಯಾಗಬೇಡಿ. ಶಿವಪಾರ್ವತಿಯರಿಗೆ ನಾರದ ಮಾತೆ ಪಾರ್ವತಿಯನ್ನು ಮದುವೆಯಾಗಲು ಶ್ರೀಯರಿಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೊರಟಾಗ ಕೆಲಸ ಕೆಟ್ಟಿದೆ. ನಾರದರ ವಯಸ್ಸು तर मित्रांनो, आता ही आपली लास्ट नाईट आहे. उद्या आपण निघणार आहे घरी मुंबईला. मित्रांनो, तर आपण हे आता गणपतीचं शेवटचं दर्शन घेऊन आपला मुंबईला निघतोय. तर सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू.